हां ठीक आहे स्टार्ट. काय सांगताल शिवाजी महाराज पुतळा ते नगरपालिका या रस्त्याचं काम चालू आहे आणि तुम्ही सध्याच्या परिस्थितीला या ठिकाणी या कामाची पाहणी करण्यासाठी आलेला आहे. सर्वप्रथम मी बीड शहरातील सगळ्या आमच्या बंधू भगिनींना नागरिकांना एक माहिती देऊ इच्छितो की शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नगरपालिका हा रस्ता अनेक वर्षापासून होत नव्हता. या रस्त्याचा विकास होत नव्हता. हा रस्त्याला प्राधान्यक्रम दिला जात नव्हता. गेल्या सतत 2 वर्षापासून बीड शहर बचाव मंच आणि आमच्या काही आणखी सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांनी या रस्त्याची मागणी सातत्याने लावून धरली होती, परंतु त्याला आम्हाला न्याय मिळाला नाही. पण मध्यंतरी निवडणुकीच्या आधी आपल्याकडं शैलेश खडसे नावाचे मुख्य अधिकारी इथं नियुक्त झाले होते. त्यांच्याही समोर हा विषय मांडण्यात आला. त्यावर अनेक वेळेस चर्चा झाली. शहरातील अनेक लोक ज्येष्ठ नागरिक सगळ्यांनी याबद्दल पाठपुरावा केला. बीड शहर बचाव मंचाने त्याबद्दल फार मोठा पाठपुरावा केला. निवेदनं दिली, पत्र दिली त्यांना. त्यावेळेस आम्ही ह्या रस्त्याचे किमान खड्डे बुजवता येतील का हाही विषय त्यावेळेस हा चर्चेला होता. पण त्यांचं आम्हाला सांगणं आलं की आपण खड्डे बुजवायचे नको. खड्डे बुजवले तर हा रस्ता पुन्हा प्रलंबित राहील. आपण ह्याच्यावर काही कारवाई करू. आपण हा रस्ता प्रस्तावित करू. DPTC असेल नगरविकासकडून कोणाकडून तरी आपल्याला पैसे मिळतील आणि मग आपण ते काम पूर्ण करू. तर त्यांनी बीड शहरात आम्ही अनेक रस्ते सांगितले होते. त्या रस्त्यापैकी हा एक रस्ता होता आणि प्राधान्यक्रम ह्या रस्त्याला दिला होता की हा रस्ता आधी व्हावा म्हणून. आणि त्यांनी हा रस्ता DPTCमध्ये प्रस्तावित करून अजितदादांकडं आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर ते तिथं बऱ्याच वेळेस विषय मांडला आणि आमचेही पत्र दादांपर्यंत गेले होते, निवेदनही गेले होते. दादांनी त्यावेळेस या रस्त्याला मंजुरी दिली DPTCमधून आणि यावर फंड दिले, निधी दिला आणि आता प्रत्यक्षात या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. आणि फार महत्प्रयासाने आपल्या बीड शहरातले नागरिक बऱ्याच हालापेष्टा सहन करत असतात. बऱ्याच आपल्याला चळवळी करावं लागतात, बरेच आपल्याला प्रयत्न करावं लागतात, तेव्हा कुठं काहीतरी आपल्याला मिळतं. तर ह्या रस्त्याचंही तसंच झालं की फार प्रयत्नाने आपल्याला हा रस्ता मिळाला आणि ह्या रस्त्याचं काम चांगलं व्हावं असं बीड शहरातील जनतेची अपेक्षा आहे. काम दर्जेदार व्हावं, अतिउत्तम दर्जाचं व्हावं आणि चिरकाळ टिकणारं व्हावं अशा स्वरूपाचं काम व्हावं म्हणून आम्ही सगळेजण वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे आहोत. बीड शहर बचाव मंचातूनही काम करणारे आहोत. या कामाच्या ठिकाणी आम्ही भेट देण्यास आलेलो आहोत. तर आता ह्या जे काम करणारे इथं प्रतिनिधी आहेत, सीताई कन्स्ट्रक्शनला हे काम दिलं गेलं अशी माहिती मिळाली इथं. आणि त्यांचे एक प्रतिनिधी इथं किरण इथं आहेत स्वतः. ते या कामाची माहिती देण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी आत्ताच आम्हाला सांगितलं की ह्या कामाची जी काही इस्टिमेट होतं आणि जी वर्क ऑर्डर होती आणि जे काही कामामध्ये कंटेंट्स ठेवलेले आहेत आणि जे आपल्याला काम पूर्ण करायचं आहे ते तपशील पूर्ण इथं त्यांनी लावलेलं आहे. आणि ही वर्क ऑर्डर आणि हे कामाचा तपशील इथं अशा पद्धतीने आहे. ह्या पूर्ण तपशिलाप्रमाणे हे काम होणार आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर या कामाचं ओव्हरलुकिंग आणि पाहणी करण्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत. तर आता ते काही ह्याच्याबद्दल सांगतील. या रस्त्याची मागणी खूप दिवसापासून नागरिकांची होती. नागरिकांच्या आणि सरांनी सांगितलं आता त्यांच्या अनेक दिवसाच्या पाठपुराव्यानंतर या कामाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्यांच्या या परिश्रमाचं फळ नक्कीच वाया जाणार नाही. आपण जसं अंदाजपत्रकामध्ये अंतर्भूत केलेल्या बाबी आहेत त्याप्रमाणे काम अत्यंत दर्जेदार व क्वालिटीचेच होईल. त्यामध्ये कसलाही प्रकारचं कमी जास्त होणार नाही. ज्याप्रमाणे एस्टिमेटमध्ये ज्या बाबी दिलेल्या आहेत, जे स्टँडर्ड आपल्याला मेंटेन करायचे आहेत त्या स्टँडर्डप्रमाणेच काम अत्यंत दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू शकतो. या रस्त्याचं काम हे आज चालू आहे आणि रस्त्याचं काम पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं बीड शहरामध्ये काय फरक पडू शकतो? त्याचं आता बीड शहर बचाव मंच ही जी आमची सामाजिक संघटना आहे त्याचा मी कायदेशीर सल्लागार आहे आणि गेली 15 ते 20 वर्षापासून हा जो रस्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून नगरपालिकेपर्यंतचा तर अतिशय जीवघेणी स्पर्धा या रस्त्यावरती चाललेली आम्ही स्वतः पाहिलेली. अक्षरशः पावसाळ्यामध्ये गुडघाभर पाणी भरत होतं आणि अशा परिस्थितीत नागरिक असतील, महिला असतील, वृद्ध असतील किंवा येणारे बाकीचे पादचारी असतील किंवा वाहनं असतील अतिशय जिकरीने इथून जाण्याची आम्ही स्पर्धा पाहिलेली आहे आणि या ठिकाणी अनेकसे अपघात देखील झालेले आहेत. मी तर एक
घटना अशी पाहिली की ही संस्कार शाळा आहे बाजूलाच, त्या शाळा सुटल्याच्या नंतर एक रिक्षा अक्षरशः गटारीमध्ये जाऊन पडलेला आहे. ते मी साक्षीदार. मग अशा परिस्थितीत ही जी प्रलंबित कामं होती ती माझी अशी अपेक्षा होती की कमीत कमी पावसाळ्याच्या तोंडावरती किंवा अगोदरची कामं होणं गरजेचं होतं. पण आता अशी परिस्थिती झाली, जुलै सुरू झालेला आहे आणि जुलैमध्ये हे काम आता सुरू झालेलं आहे. परंतु शिताई कन्स्ट्रक्शन जे आहे त्याचं आम्ही नाव ऐकलेलं आहे, चांगलं काम करतायत, दर्जेदार करतायत असंही आम्ही ऐकलेलं आहे. आज आम्ही या ठिकाणी आलो, कामाची सुरुवात तर चांगली दिसते, पण आम्हाला त्यांच्याकडनं आणखी अपेक्षा आहेत. कारण आत्ता स्तुती करणं थोडंसं घाईचं होईल असं मला वाटतं. आणखी याच्यावरती बरेचसे लेअर येणं बाकी आहे, पण सुरुवात एकदम चांगली झालेली आहे. आणि शिताई कन्स्ट्रक्शनवाल्यांना मी या ठिकाणी अशी विनंती करेल की हा जिल्हा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा आहे आणि हा सगळ्यात मोक्याचं ठिकाण तुमच्या हातामध्ये आलेलं आहे. तर तुमचं प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे. असं काम आपल्याकडून होणं अपेक्षित आहे. आणि ही जी काही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे याला कमीत कमी येणारे 25 वर्ष काही होणार नाही असं दर्जेदार काम आपण करावं अशी विनंती आहे बीड शहर बचाव मंचच्या माध्यमातून कायदेशीर सल्लागार या नात्याने मी आपणास करेन. मध्यभागी नगरपालिका पुढं कचकरी टाकलेली होती आणि त्यातून सगळं घाण पाणी गटाराचं पूर्ण मिरवणुकीच्या जयंत्या जात असताना ते पाणी साचलं होतं. पुढे दुर्दैवी अवस्था होती या रस्त्याची. हा शहरातला मध्य शहरातला रस्ता आहे आणि पश्चिमचा रस्ता आहे, तर त्याचाही आम्ही बीड बचाव मंचच्या वतीने पाठपुरावा केलेला आहे. परंतु पूर्वचा जो बीड शहर आहे, पेठबीड भाग, त्याला हार जोडणारा रस्ता आहे मध्य शहरातला. त्यामुळे या भागात ज्या ठिकाणी हा जो पुरासा आहे माझ्या पाठीमागे दिसतो हा पेस थोडासा वेगळा आहे आणि हा पेस जो रिकामा आहे या भागात शासनाने जेवढे होता येईल तेवढे मधून काही गोल जे आपल्याला जोडता येते असे पुलासारखे ते 2-3 ठिकाणी जर केले. मोकळा ठेवलेला आहे, कशासाठी ठेवलेला आहे? हा स्पेस जो मोकळा ठेवला आहे तो त्यांचा उद्देश काय असेल हे आपल्याला माहीत नाही. परंतु मला असं वाटतं येणाऱ्या काळात इथं मोठमोठ्या सभा होऊ शकतात, मोठमोठाले काही प्रोग्राम होऊ शकतात, इथं काही पार्किंगची व्यवस्था होऊ शकते. रस्त्यावरती सभा होणे शक्य नाही. भविष्यामध्ये या ठिकाणी रूम वगैरे किंवा गाडी वगैरे काढल्या जातील असंही काही होऊ शकतं का? तुम्हाला काय वाटतं? शासनाच्या मनात जर आलं किंवा उत्पन्नाचं साधन जर निर्माण करायचं तर स्टेडियमसाठी तर इथं निश्चितच या ठिकाणी मोठमोठाले हॉल्स किंवा दुकान्स निघू शकतात. परंतु माझं एक म्हणणं असं आहे की या ठिकाणी 2 जागेवर जे की कसल्याही एखादा प्रोग्राम असला त्या ठिकाणी काही असं काही ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी जी घटना घडली तशी घडू नये त्यासाठी नळ्या टाकून मध्ये डिवायडर करून त्या मार्ग काढू शकतात अशी व्यवस्था करावी. मी ॲडव्होकेट नितीन वाघमारे, बीड शहर बचाव मंचचा मी कायदेशीर सल्लागार आहे. मला हे सांगायचं रस्ता तयार होतोय. आता आपण पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते नगरपालिका इथपर्यंत हा रस्ता होतोय. आता या ठिकाणी रस्त्याची जी रुंदी आहे ती रुंदी निश्चितपणे नगरपालिकेपर्यंत असायला पाहिजे होती. पण आपण या बाजूनं बघा शासकीय अतिक्रमण झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस टाउन प्लॅनिंगमध्ये हा रस्ता असेल त्यावेळेस याची रुंदी तितकीच असेल नगरपालिकेच्या किंवा त्या बशीरगंज चौकापर्यंत. परंतु ती स्पेस न सोडता त्या ठिकाणी ते अतिक्रमण झालेलं आहे. तर हे अतिक्रमण असेल तर हे पाडून हा रस्ता तितक्याच रुंदीचा करावा. म्हणजे तितकीच जी ट्रॅफिक आहे वायडनिंग ते कारण या ठिकाणीच फक्त ट्रॅफिक वाईड होते, पुढे जाऊन ती चिंचोळी होते आणि चिंचोळी झाल्यामुळं त्या ट्रॅफिकवर पुन्हा एक बर्डन येऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भविष्यात हे रस्ते कुणीही खोदू नयेत तशी तरतूद शिताई कन्स्ट्रक्शननं करावी. वेगवेगळ्या खात्यांशी चर्चा करून दूरसंचार खातं असेल, इलेक्ट्रिसिटी बोर्ड असेल, नगरपालिका असेल, त्यांच्या पाईपलाईन आहेत. कारण काय होतं रस्ता तयार झाला की 5 ते 6 महिने तिथे ड्रिल मशीन दड खोदून तो रस्ता परत खोदला जातो. यासाठी शिताई कन्स्ट्रक्शननं या सगळ्याशी चर्चा करून त्यांचे जे केबल्स आहेत ते केबल सुरळीतपणे खालून अंडरग्राऊंड व्यवस्थित जावेत जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये रस्ता फोडण्याची हे पडू नये, गरज पडू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण सगळ्यांसाठी हा अतिक्रमणाचा मुद्दा आहे, ते शासकीय अतिक्रमण आहे, हे काढून टाकावं. कारण हा रस्ता नक्कीच तितका असणार आहे, त्याचं मेजरमेंटही तसं असणार आहे. परंतु त्या प्रकारचं लक्ष न ठेवता ते झालेलं आहे. तर शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही तुमचं काढून घ्या आणि रस्ता त्यामुळे तेवढा मोठा तयार करू. एवढंच मला सांगायचं.